जयूस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी आणला आहे फ्रीजमध्ये स्टोअर करायला एक कंटेनर. त्यामध्ये 6 बॉक्सेस दिलेले आहे. त्याची MRP आहे ₹299 आणि मी आणलाय फक्त ₹99 तर चला मी तुम्हाला दाखवते. कंटेनर मला युजफुल वाटला म्हणून मी घेतला. कारण बघा आपल्याला बरेच वेळेस पाहुणे वगैरे येणार असतात आणि मग आपल्याला घाई होऊन जाते. तर आपण यामध्ये रात्रीच भाज्या वगैरे कट करून ठेवू शकतो आणि सकाळी आयत्या वेळेला आपण त्या वापरू शकतो. याला 4 बाजूने लॉक दिलेले आहे. हे बघा इकडनं चारही बाजूने याला लॉक आहे आणि यात जे कंटेनर्स आहेत ते आपल्याला बाहेर काढून स्वच्छ धुताही येतात. हे बघा अशा प्रकारे आपण कंटेनर बाहेर काढू शकतो. धुवून पुसून परत आपण कंटेनरमध्ये ठेवू शकतो आणि याला जाळी पण दिलेली आहे आणि खालून पण जाळी दिलेली आहे. म्हणजे आपण जे कट वगैरे काही भाजी वगैरे ठेवलेली असते त्याला बऱ्यापैकी हवा मिळते. सर्व कंटेनर एकाच साईजचे आहेत. बघा या प्रकारे आपण कंटेनर त्या बॉक्समध्ये ठेवून घ्यायचे आणि आपल्याला हव्या तशा आपण भाज्या ठेवून घेऊ शकतो. इथे मी आता बीट सोलून असे कट करून घेतलेले आहे. स्लाइसमध्ये पण केलेले आहे आणि पीसेसमध्ये पण केलेले आहेत. आपल्याला हवे तसे आपण कटिंग करून ठेवू शकतो. आयत्या वेळेस आपली घाई होत नाही. पटकन आपल्याला बाहेर काढून सर्व पण करता येतं. कोथिंबीर मी आता अशीच ठेवत आहे, पण तुम्ही ही कोथिंबीर बारीक कट करून ठेवली तर ती तशीची तशी राहते आणि आपल्याला पटकन भाजीत टाकता येते. इथं आलं ठेवून घेतलेलं आहे. इथे मी आता आल्याचे तुकडे ठेवून घेतलेले आहेत. बघा मुळ्याच्या मी स्लाइस करून घेतले, त्या पण मी आत टाकून घेणार आहे. शिमला मिरची उरलेली आहे ती पण ठेवून घेणार आहे. कट करून ठेवली तरी चालते. हिरव्या मिरच्या मी कालच माझ्या गार्डनमधून तोडल्या आहे. त्या पण मी याचे देठ वगैरे काढून कंटेनरमध्ये भरून घेणार आहे. ₹99 हा जो फ्रीज स्टोरेज कंटेनर आहे अजिबात महाग नाही आहे आणि आपला वेळेची बचत करणारा आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा. बघा चारी बाजूने लॉक आहे. आपला डबा उलटसुलट जरी झाला तरी आपले जे साहित्य आहे ते मिक्स होत नाही. फ्रीज स्टोरेज कंटेनर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या. म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.